पंतप्रधान मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक. कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी व्यक्त केला विश्वास. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला. संरक्षण दलाच्या बैठकीनंतर मोदींची अमित शहांसोबत बैठक. पाक विरोधातील कारवाईला वेग. मोहन भागवत यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. अमित शहांची भेट घेतल्यानंतर भागवतांची मोदींशी चर्चा. पंतप्रधान मोदींवर टीका करणारी पोस्ट काँग्रेसकडून डिलीट. देश संकटात असताना जबाबदारी घेण्यावेळी मोदी गायब अशा आशयाची एक्स पोस्ट केली होती. भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसनं पोस्ट हटवली. भाजपकडून काँग्रेसचा लष्कर ए पाकिस्तान असा उल्लेख. काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टला भाजपचं प्रत्युत्तर. काँग्रेसचं एक्स हँडल चालवणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलीस आयुक्त आणि सायबर सेलकडे तक्रार. वकील विनीत जिंदाल यांच्याकडून तक्रार दाखल. देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीविरोधात द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी पोस्ट टाकल्याचा केला आरोप. काँग्रेसची मानसिकता ही पाकिस्तानशी अगदी मिळती जुळती. तिकडे पाकिस्तानी नेता चौधरी फवाद हुसेननं सर तन से जुदा असा मोदींविरोधात नारा दिला. तर इकडे काँग्रेसनं तसा फोटो एडिट केला. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर पाकिस्तानकडून मंगला धरणात पाणी साठवण्यास सुरुवात. पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर. पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात. काश्मीरमधल्या बगलिहार धरणात पाणी अडवल्यास पाकिस्तान तडफडणार. पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी मागितली माफी. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं जाणून बुजून करत असल्याचाही वडेट्टीवारांचा आरोप. आधी वादग्रस्त बोलायचं आणि नंतर माफी मागायची ही वडेट्टीवारांची जुनी सवय. शंभूराज देसाईंचा वडेट्टीवारांना टोला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याचं कुणी राजकारण करू नये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन. पंतप्रधान मोदींची भूमिका हीच आमची अधिकृत भूमिका. सपकाळ यांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याविरोधात देश एकवटलाय. अशावेळी कुणीच आक्षेपार्ह बोलू नये. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं मत. दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. चव्हाण यांचं वक्तव्य. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संताप. निष्पाप नागरिकांवर हल्ला अमानवीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिक्रिया. हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना गडकरींकडून श्रद्धांजली अर्पण. पाकिस्तानला असा धडा शिकवा की भारताकडे नजर वर करून बघायला नको. पुण्यातील गणबोटे कुटुंबाची संतप्त प्रतिक्रिया. तर राजकारण्यांनी राजकारण करू नये. गणबोटे कुटुंबियांचं आवाहन. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांचा काश्मीरमधील एकत्र फोटो समोर आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन. कारवाई दरम्यान जवळपास 40 ते 50 संशयित नागरिक ताब्यात. 26 एप्रिलला करण्यात आली होती कारवाई. सोलापुरात लावलेल्या बॅनर्समुळे वातावरण तापलं. हिंदूंकडूनच खरेदी करावी अशा आशयाचे झळकले बॅनर्स. बॅनर झळकावणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी करण्याआधी काँग्रेसनं AICCचं अधिवेशन बोलवावं. नेत्यांनी पीडितांचा अपमान करत पाकिस्तानसाठी सहानुभूती दाखवणाऱ्या वक्तव्यावर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचं काँग्रेस पक्षाला आवाहन. दहशतवाद्यांची घरं नष्ट करताना सरकारनं सामान्य लोकांच्या घरांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांवरही सरकारनं कठोर कारवाई करावी. मेहबूबा मुफ्ती यांची मागणी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जंतर मंतरवर शांततापूर्ण मोर्चा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय आणि मदत मिळावी यासाठी मोर्चा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलं निवेदन. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला सुरुवात. आमदार अमोल मिटकरींनी गायलं भजन. पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर मेरे प्यारे सुंदर भारत को दुश्मन की नजर ना लगे हे भजन त्यांनी गायलं.
पहलगाम हल्ल्यानंतर जळगावमधील सोनं व्यापाऱ्यांनी व्यक्त केला संताप. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारनं खबरदारी घेण्याची मागणी. पहलगाम हल्ल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर. मिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी. हे जंक्शन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यानं सुरक्षेत वाढ करण्यात आली. पहलगाम घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा मोर्चा. मोबाईल टॉर्च लावत पाकिस्तान विरोधात केली घोषणाबाजी. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत दाखल. परदेश दौऱ्यावरून मुंबईत सहकुटुंब राज ठाकरे परतले. आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काय करायचं ते ठरवू. रोहित पवारांचं सूचक विधान. राज्यातील महायुती 2029च्या लोकसभेपर्यंत टिकेल, पण विधानसभेला मात्र महायुती तुटेल. रोहित पवारांचं भाकीत. जळगावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार. माजी मंत्री सतीश अण्णा पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून खुली ऑफर. चंद्रहार पाटील यांच्यासाठीही आमच्या पक्षाची दारं उघडी. शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांचं विधान. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी डागलीत देवेंद्र फडणवीसांवर तोफ. जस्टिस शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला तर ओबीसी समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात ठरेल. हाकेंचं वक्तव्य. 1 रुपयात पीक विमा योजनेत मोठे घोटाळे, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून सुधारित पीक विमा योजना लागू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महोत्सवाचं उद्घाटन. 3 दिवसात सुमारे 50,000 पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर सफारी, साहसी खेळांची प्रात्यक्षिकं, लेझर शोचं यात आयोजन केलंय. महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीनं राज्यात विविध इमारतींची कामं सुरू. ही कामं पुढील 50 वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत. अजित पवारांच्या सूचना. साखर कारखाना कर्जमाफी घोटाळा प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल. 9 कोटींचा घोटाळा केल्याचा विखेंसह 54 जणांवर आरोप आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. रायगडच्या मुख्यालयात पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान. पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना 1 मे महाराष्ट्र दिनाला पुन्हा आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. आदिती तटकरेंना झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं. महाराष्ट्र दिनानिमित्त आदिती तटकरेंना ध्वजारोहणाची संधी मिळताच गोगावले समर्थक चिडले. रायगडला पालकमंत्री नसताना दोघांनाही समान संधी देणं आवश्यक. शिंदेंच्या शिवसेनेची मागणी. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेच हवेत. महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. तर आम्ही उठाव केल्यानंतर आदिती तटकरेंच्या नावाला स्थगिती मिळाली. दळवींची माहिती. 72 डेपो पीपीपी तत्वावर विकसित करणार. या महिन्याच्या शेवटी या संदर्भात निविदा काढल्या जातील. प्रताप सरनाईक यांची माहिती. राज्यात जहाज बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. CIESCC बोर्डाचा आज 11 वाजता निकाल. 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार. CISCEचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ इमॅन्युअल यांची माहिती. राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी. तर विदर्भ सोडून सर्व शाळा 16 जूनला सुरू होतील. विदर्भ सोडून इतर ठिकाणच्या राज्य मंडळाच्या सर्व शाळांचं नवे शैक्षणिक वर्ष उन्हाळी सुट्ट्या पूर्ण होऊन 16 जून पासून सुरू होईल.
राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी. अक्षय तृतीय निमित्त राज्यभरात मोठा उत्साह. सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. तर अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. सिंहगड रस्त्यावरील पुलाचं 1 मे रोजी उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. नालेसफाईच्या कामात नागरिकांनी सहकार्य करावं. पालिका आयुक्तांचं नागरिकांना आवाहन. नियमितपणे नाले स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नसल्याचं समोर. गडचिरोलीकरांचं रेल्वेचं स्वप्न लांबणीवर पडणार. नदी नाल्यावर पुलाचं बांधकाम आणि जमीन भूसंपादनाच्या अडचणी वाढल्यात. पहिल्या टप्प्यात 322 कोटींच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात. तर 15 वर्षात प्रकल्पांची किंमत 10 पटींनी वाढली आहे. पावसाळ्याच्या काळात होर्डिंग्जवर जाहिराती लावल्या तर परवाने रद्द होणार. होर्डिंग्जमुळे घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं हा निर्णय घेतला. रायगडमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड केलेल्या खांदेरी किल्ल्याची दुरावस्था. खांदेरी किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्यांचा अड्डा. शासनाकडून किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये महाराणी ताराराणी यांची समाधी दुर्लक्षित. एबीपी माझानं समाधीची दुरावस्था दाखवल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेतली. अधिकाऱ्यांची बैठक घेत संगम माहुली घाट कसा विकसित केला जाईल याबाबत चर्चा केली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. मंदिर समितीच्या वतीनं प्रथमेश इंगळे यांनी आशा भोसले आणि आशिष शेलारांचं स्वागत केलं. कोल्हापुरातील तामगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवाना पुतळा बसवल्यानं प्रशासनाची धावपळ. हा पुतळा 48 तासांच्या आत काढण्याचे प्रशासनाचे आदेश. राष्ट्रवादी काँग्रेसची रथयात्रा नाशिकच्या रामकुंडावर दाखल. मंत्री नरहरी झिरवाळ, समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा. गोदावरी नदीपात्रात पूजा करून कलश. गोदावरी मंदिरातून पुढे मार्गस्थ. नांदेडमध्ये भगवान परशुराम जयंतीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. हनुमान टेकडी ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत यात्रा काढण्यात आली. ढोल पथक आणि परशुरामांच्या भव्य मूर्तीचं आकर्षण. यात्रेत महिलांचा मोठा सहभाग होता. धनंजय मुंडे यांचे पार्टनर राजेंद्र पोपट घनवट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. घनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. अंजली दमानी यांच्या तक्रारीवरून महसूल आणि वन विभागाचा निर्णय. पुण्यात मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची तार घेऊन जाणाऱ्या युवकाला मारहाण. 2 चोरट्यांनी 3 लाख रुपयांचं सोनं लुटलं. भिवंडीत चोरीच्या संशयानं जमावाकडून 2 अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. उधार चहा आणि सिगारेट न दिल्यानं हॉटेल चालकाची हत्या. परभणीतील गंगाखेड शहरातील गोदा काठावरील घटना. 2 जणांकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण. 3घांविरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस तपास सुरू. मुंबईच्या सोनसाखळी चोर सलमान फिरोज खानला ठाण्यात अटक करण्यात आली आहे. सोनसाखळी खेचणारा चोरटा ठाणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात. 100 ग्राम वजनाच्या दागिन्यांसह 10.80 हजारांचा मुद्देमाल जप्त. महिला कॉन्स्टेबलला व्हॉट्सअपवर हार्ट इमोजी पाठवलं. पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. बेगमपुरा पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. आरोपी पोलीस निरीक्षक आणि तक्रारदार महिला कॉन्स्टेबल एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे. बीडच्या गेवराईमध्ये मुलाची गळफास घेत आत्महत्या. मुलानं आत्महत्या केल्याचं बघताच आईनं विष पिऊन जीवन संपवलं. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या अंबड परिसरात 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. 8 मार्चला अरुण बंडीची हत्या करण्यात आल्याचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय मुलाची हत्या. या प्रकरणी 3घांना अटक. भंडाऱ्यात वधू पित्याचा लग्न मंडपातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू. तुमसर तालुक्यातील झारली गावातील घटना. गणेश खरवडे असं मृत पित्याचं नाव. धानाच्या पोत्याखाली दबून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अन्य 2 कामगार जखमी असून त्यातील एक गंभीर आहे. तुमसर तालुक्यातील मेटेवानी येथील धान खरेदी केंद्रावरील घटना. रत्नागिरी जवळच्या रनपार गावाच्या हद्दीत फिरायला गेलेल्या तरुणांच्या बोटीचा समुद्रात अपघात झाला. सुदैवानं 16 तरुण यात बचावले. मात्र बोटीला जलसमाधी मिळाली आहे.
पुण्यातील चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येताना पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला। 4 ते 5 दुचाकी आणि रिक्षाला उडवलं। अपघातात 2 ते 3 जण जखमी झालेत। सांगलीतील मिरज रोडवर कत्तलीसाठी वासरण येणाऱ्या टेम्पोचा गोरक्षकांकडून पाठलाग सुरू असताना भीषण अपघात, 5 वासरांचा यात मृत्यू झाला। गोंदियाच्या ढाकणीमध्ये इंग्रजी बनावटीच्या दारू कारखान्यावर पोलिसांची कारवाई। पोलिसांनी 5,88,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 3 आरोपींना अटक, 1 आरोपी फरार। परभणीत अवैध गावठी पिस्तल, तलवार आणि घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहे। 2 सराईत गुन्हेगार अटकेत, तर 10,37,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। नवी मुंबई गुन्हे शाखेकडून मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। कारवाईत 10 जणांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 पोलीस हवालदार, 1 कस्टम अधीक्षक आणि अन्य 6 जणांचा समावेश आहे। धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल 605 किलो गांजा जप्त। गांजाची किंमत 42,35,000 रुपये असल्याची माहिती आहे। आरोपींविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोलीत विक्रीसाठी गुरांची वसमतच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी। पाणी टंचाई आणि चाऱ्याची टंचाई यामुळे गुरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर। पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर अनधिकृत टायरच्या दुकानाला आग लागली। 7 ते 8 दुकानांचं यात मोठं नुकसान झालंय। सोलापुरातील बोरामणी गावाजवळ सिटी बस जळून खाक झाली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप बचावले। भंडाऱ्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। तुमसर तालुक्यात मेघगर्जनेसह आलेल्या या पावसानं वातावरणात गारवा झाला। उन्हाळी भात पिकासाठी अवकाळी पाऊस लाभदायी ठरलाय। गंगापूर धरणांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात वाहून येणारी पानवेली काढण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। गोदापात्रात वाहून आलेल्या पाणवेळीमुळे गायीचा जीव गेलाय। सुदैवानं वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शर्थीचा प्रयत्न करत सुदैवानं गायीचे प्राण वाचवण्यात आले। ऐन उन्हाळ्यात बीडमध्ये विहिरीच्या पाण्याची चोरी, पाणी चोरल्यानं वृद्ध दाम्पत्य हतबल। फळबागेला पाणी देण्यासाठी हे दाम्पत्य आलं असता प्रकार उघडकीस। ओकाया बॅटरी उद्योग समूहाकडून पालघरमधील वितरकांसाठी बोईसर येथे कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेतून वितरकांना कंपनीचं नवीन उत्पादन आणि तंत्रज्ञानाची माहिती ओकाया समूहाकडून देण्यात आली। मुंबईत IIMCच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला गेला। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभाग घेतला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसंचार सेनेनं मुंबईतील स्विगी कार्यालयाचं शटर बंद केलं। स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। स्विगीच्या डिलिव्हरी एजन्सी पार्श्वभूमी तपासली जात नाही, पैसे अडकवण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप। केडीएमसीचा 40 लाखांचा डिव्हायडर घोटाळा उघडकीस आलाय। केडीएमसीनं नसलेले डिव्हायडर रंगवले आणि बिल काढलं, मनसेचा आरोप। या विरोधात मिस्टर इंडियाचे लाल चष्मे घालून मनसेचं आंदोलन। कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना ठोकणार, मनसेचा इशारा। शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून मंत्रालयात शिक्षकांचं आंदोलन। शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक। मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहनाचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।